उपनगरीय रेल्वे बॉम्बस्फोटाप्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। या निर्णयाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल असं मुख्यमंत्र्यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं। अशा प्रकारचा निर्णय येणं हे निश्चितच धक्कादायक आहे। मी अजून काही पूर्ण निर्णय वाचलेला नाही, पण मी तात्काळ आपल्या जे काही वकील आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की आपण सुप्रीम कोर्टमध्ये याला चॅलेंज केलं पाहिजे आणि आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन या निर्णयाला आम्ही चॅलेंज करू। सर्वप्रथम न्यायालयाच्या निर्णयाचा कायदेशीरदृष्ट्या अभ्यास केला जाईल आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। तर मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल हा निराशाजनक आणि धक्कादायक असल्याचं भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्रानं डिजिटल प्रशासन आणि प्रणालीत